Hello everyone, good morning all. We are discussing the topic electromagnetic induction. In last 3-4 videos, we learn about the concepts self-induction and mutual induction. या कन्सेप्टमधून आपल्याला एका नवीन इलेक्ट्रिकल कंपोनेंटबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली होती, which is inductor means induction coil which has inductance. In today's lecture, we will see how current grows means increases or decreases in a circuit containing inductor and a resistor connected in series across a cell. म्हणजे अशा एखाद्या सर्किटमध्ये ज्या सर्किटमध्ये आपण एका सेलच्या अक्रॉस सोर्सच्या अक्रॉस इंडक्शन कॉइल म्हणजे इंडक्टर आणि रेजिस्टर सिरीजमध्ये कनेक्ट केला आहे, अशा सर्किटमध्ये करंट कसा इन्क्रीज होतो ज्याला आपण ग्रोथ ऑफ करंट म्हणणार आहे, किंवा करंट कसा डिक्रीज होतो ज्याला आपण डीके ऑफ करंट म्हणणार आहे, याच्यासाठी मॅथमॅटिकल इक्वेशन्स आपण डिराईव्ह करणार आहोत. इक्वेशन फॉर करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. या इंडक्शन पार्टवरती सेल्फ इंडक्शन म्युच्युअल इंडक्शन या कन्सेप्टवरती हीच कन्सेप्ट आहे ज्या कन्सेप्टवरती मॅक्झिमम क्वेश्चन जे एक्झाममध्ये विचारलेले आहेत. ओके, सो त्यासाठीच म्हटलं आहे मी की इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. फर्स्ट वी विल सी अबाउट दी ग्रोथ ऑफ करंट. एखाद्या सर्किटमध्ये करंटचा ग्रोथ कसा असतो त्याचं एक इक्वेशन आपण डिराईव्ह करणार आहोत. ओके, एक सर्किट कन्सिडर केलं आहे मी. In this circuit, we connect a cell and a inductor and resistor is connected in series across this cell with switch. Switch off आहे. स्विच ऑफ असेल तर सर्किट एक ओपन सर्किट आहे, सर्किटमधून पास होणारा करंट 0 असतो. नाउ when we closed this switch, या स्विचला आपण ज्यावेळी काय केलं, क्लोज केलं, तर इनिशियली आपण काय समजतो की स्विच ऑन केलं की सडनली मॅक्झिमम करंट त्या सर्किटमधून काय होतोय, पास होतोय. पण असं नसतं. असं पॉसिबल आहे कधी इफ ए सर्किट कंटेन्स ओनली रेजिस्टर. एखाद्या सर्किटमध्ये फक्त रेजिस्टर आहे आणि मग या सर्किटमध्ये इथं सपोज आपली ही स्विच होती. व्हेन वी क्लोज दिस स्विच म्हणजे स्विचला ऑन केलं त्या सर्किटमधून एक मॅक्झिमम करंट फ्लो होतो, म्हणजे कॉन्स्टंट करंट काय होतो या सर्किटमधून फ्लो होतो. हे झालं सिम्पल सर्किटसाठी. या सर्किटमध्ये कुठली इंडक्शन कॉइल नाही. बट नाव इफ सर्किट हॅज एन इंडक्टर, या सर्किटमध्ये एखादा इंडक्टर असेल तर अशा सर्किटमध्ये ज्यावेळी आपण हे स्विच क्लोज करतो म्हणजे ऑन करतो त्यावेळी हा जो करंट आहे सर्किटमधून पास होणारा तो सडनली लगेच मॅक्झिमम होत नाही, तर तो स्लोली इन्क्रीज होतो आणि मग मॅक्झिमम होतं याची व्हॅल्यू. मग हा जो स्लोली इन्क्रीज होतो आहे कशामुळं, बिकॉज ऑफ दी सेल्फ इंडक्शन इफेक्ट ऑफ दिस इंडक्टर. कारण ते इंडक्टरची प्रॉपर्टीज आहे. काय होतं बघा, या स्विचला ज्यावेळी आपण ऑन केलं देन ए स्मॉल करंट स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू दिस इंडक्टर. म्हणजे करंट त्या इंडक्टरमधून काही स्मॉल करंट काय होतो, इनिशियली पास होतो. बिकॉज ऑफ दॅट करंट पासिंग थ्रू दिस इंडक्शन कॉइल मॅग्नेटिक फील्ड विल बी इंड्युस्ड इन दी कॉइल अँड नाव दी करंट थ्रू दिस कॉइल इन्क्रीजेस. कारण स्विच ऑन केलं की करंट असा स्लोली काय होतं म्हणजे सडनली काय होतं, असा इन्क्रीज व्हायला सुरू होतो. अँड बिकॉज ऑफ दॅट चेंज इन करंट इन्क्रीज होतो म्हणजे चेंज होतो. अँड बिकॉज ऑफ दॅट चेंज इन करंट मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड ड्यू टू दिस कॉइल इन्क्रीजेस. आणि मग ती मॅग्नेटिक फील्ड या कॉइलमधूनच पास होत असते. याचा अर्थ काय होतं, तर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होते म्हणजे त्या कॉइलमधून पास होणारा फ्लक्स इन्क्रीज होतो. अँड बिकॉज ऑफ दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दी कॉइल अँड बॅक EMF or current is induced in the coil in the opposite direction of applied current. जो applied current आहे, suppose I applied current आहे, then the direction of induced current is in the opposite direction of the applied current. म्हणजे ह्या कॉइलमध्ये करंट काय झाला, इंड्यूस झाला, ज्याला आपण बॅक EMF असंही म्हणतो. म्हणजे ह्या कॉइलमध्ये EMF इंड्यूस होतो. मॅग्निट्यूडमध्ये म्हणाल तर या इंड्यूस्ड EMFची व्हॅल्यू काय असते, तर E = L × di/dt. आपण लास्ट लेक्चरमध्ये हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे सेल्फ इंडक्शनसाठी. वेअर L इज दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस कॉइल. हा बॅक EMF इंड्यूस होतो आणि मग या EMFमुळं या कॉइलमध्ये जो करंट इंड्यूस झाला आहे तो करंट अप्लाइड करंटला अपोज करतो आणि म्हणूनच हा अप्लाइड करंट जो आहे तो स्लोली इन्क्रीज होतो. कारण आता कॉइल अपोज करते, जसं रेजिस्टर सुद्धा करंटच्या फ्लोला अपोज करतो. इन दी सेम वे दिस इंडक्शन कॉइल ऑल्सो अपोजेस दी फ्लो ऑफ करंट. पण दोघांचं रिझन वेगळं आहे. इथला अपोज वेगळ्या कारणामुळे आहे, याचा अपोज वेगळ्या रिझनमुळे आहे. ओके, आणि मग ह्या सर्किटमध्ये स्विच ऑन केलं की करंट जो एकदम सडनली मॅक्झिमम व्हायच्या ऐवजी स्लोली मॅक्झिमम होतो, म्हणजे त्याचा ग्रोथ होतो. करंटचा काय होतो, ग्रोथ होतो. कशामुळं, याच्या या सेल्फ इंडक्शन इफेक्टमुळं. कारण ह्या कॉइलमध्ये आता EMF इंड्यूस झाला आहे. लक्षात आलं काय सांगतोय मी.
इनिशियल स्टेज जर कन्सिडर केली आपण ॲट टी इक्वल टू झिरो, ॲट टी इक्वल टू झिरो, तर ही कंडिशन काय आहे बघा. इथं सपोज टी इक्वल टू झिरो असेल तर सर्किटमधून पास होणारा करंटही काय असतो, झिरो असतो. का झिरो? कारण टी इक्वल टू झिरो म्हणजे कोणती स्टेज आहे, जस्ट आपण स्विच ऑन केलं आहे, जस्ट स्विच काय केले, ऑन केले. जर इंडक्शन कॉईल नसती तर सर्किटमधला करंट लगेच मॅक्झिमम झाला असता, सर्किटमधून करंट फ्लो होतोय असं म्हटलं असतं आपण. पण इथं स्विच जस्ट ऑन केल्यानंतर करंट इथून इकडं फ्लो होतोय पण इकडं जात नाही येतो, कारण या कॉईलनं त्या करंटला अपोज केला आहे. आणि म्हणून आपण म्हटले सर्किटमधून फ्लो होणारा करंट काय असतो, इथं झिरो असतो. आणि या कंडिशनला इफ करंट पासिंग थ्रू दी सर्किट इज झिरो आणि यात इंड्यूस झालेला EMF ई असेल तर या कंडिशनला सेलचा EMF आणि यात इंड्यूस झालेला EMF आपण इक्वल कन्सिडर करू शकतोय. म्हणजे याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज आणि याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, इथं याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, झिरोच आहे. याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, झिरो, कारण यातून करंटच पास होत नाही. कधी? इनिशियल कंडिशन म्हणतोय मी, त्यावेळी याच्या अक्रॉस व्होल्टेजच नाही आहे. पोटेन्शियल ड्रॉप याच्या अक्रॉस झिरो आहे, याच्या अक्रॉस ई आहे, हा इंड्यूस्ड झाला. आणि मग इथं आपण याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स आणि या सेलचा EMF हा काय घेऊ शकतोय, इनिशियली इक्वल घेऊ शकतोय. आणि मग सपोज भरपूर टाईम झाला आहे आणि मग ॲट टी इक्वल टू इन्फिनिटी म्हणूया आपण, म्हणजे आता भरपूर टाईम झाला आहे, देन द करंट पासिंग थ्रू दी सर्किट विल बी मॅक्झिमम. आता सर्किटमधला करंट कसा आहे, मॅक्झिमम, कारण ही कॉईल कंटिन्युअसली अपोज करत राहत नाही. ही कॉईल अपोज करायचं कधी स्टॉप करते, म्हणजे यातला इंड्यूस्ड करंट कधी झिरो होतो, इफ दी मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल कॉन्स्टंट. म्हणजेच या कॉईलमधून पास होणारा फ्लक्स जर कॉन्स्टंट असेल आणि तो कधी, जर या कॉईलमधून एक कॉन्स्टंट करंट पास होत असेल आणि तो कॉन्स्टंट करंट म्हणजे कोणता असतो, तर इथला मॅक्झिमम करंट असतो. हे आपण सेल्फ इंडक्शनमध्ये मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे हा पार्ट. ओके, म्हणजे जर टाईम इन्फिनिटी असेल तर सर्किटमधून फ्लो होणारा करंट हा मॅक्झिमम असतो आणि त्यावेळी या इंडक्टरचा इथं काहीही रोल नसतो सर्किटमध्ये. कधी? भरपूर टाईम स्पेंड झाल्यानंतर मॅक्झिमम करंट, एक कॉन्स्टंट करंट, हा करंट कसा असतो, कॉन्स्टंट करंट असतो. आणि हा करंट सर्किटमध्ये फ्लो होत असताना हे सर्किट आणि हे सर्किट सेमच आहे. इथं या इंडक्शन कॉईलचा काहीही रोल नाही, काही रोल नाही. तो कुठलाही अपोज करत नाही, काही करत नाही सर्किटमध्ये. कधी? कॉन्स्टंट करंट फ्लो होत असेल तर. मग याचा रोल कधी असतो, ॲट दी बिगिनिंग वेन करंट इन्क्रीजेस. सुरुवातीला ज्यावेळी करंट इन्क्रीज होतो त्यावेळी ही कॉईल त्या करंटच्या इन्क्रीज होण्याला अपोज करते. म्हणजे त्याला लगेच इन्क्रीज होत नाही, स्लोली तो इन्क्रीज होतो. वी कॉल इट ॲज ग्रोथ ऑफ करंट. ह्या काही इनिशियल कंडिशन लक्षात येत आहेत, लक्षात आलं. आणि मग इथं याचा विचार केला तर काय सांगणार, मग इथून जाणारा करंट, यात इंड्युस्ड EMF नाही, याचा रेजिस्टन्स नाही, काही नाही, म्हणजे सर्किट हे सिम्पल असं झालं. आणि मग आपण असं म्हणू शकतो इथं ॲट दिस कंडिशन ए इक्वल टू फी. EMF जो आहे सेलचा तो फी एवढाच असणार आहे इथं इक्वल. आता कारण याचा इंटरनल झिरो कन्सिडर केला आहे आपण, मग E आणि फी काय असतात, इक्वल असतात. हा थोडा करंट इलेक्ट्रिसिटीमधला पार्ट आहे, हे सांगितलं होतं मी, लक्षात ठेवा फक्त. हे इनिशियल आणि फायनल स्टेज घेतले मी. नाव ॲट एनी इंटरमिडिएट टाईम इन्स्टंट, म्हणजे आपण एक पर्टिक्युलर कुठला तरी एक टाईम घेतला, ह्या दोघांच्या मधला झिरोही नाही आहे, थोडा स्पेंड झाला आणि तो इन्फायनाईट म्हणजे लार्जही टाईम नाही. आता या कंडिशनमध्ये आपण याला कसं घेऊ शकतोय, तर याचे एक इक्वेशन बनवायचे. सपोज आता टाईम ह्या दोन्ही मधला नाही, या पहिल्या कंडिशनमध्ये टाईम काहीतरी इन्क्रीज झाला आहे आणि थोडा टाईम इन्क्रीज झाल्यानंतर रेजिस्टरमधून आता करंट काय होतोय, पास होतोय. सुरुवातीला नाही होत पास, पण आता काहीतरी करंट काय होतं, रेजिस्टरमधून पास होतोय. मॅक्झिमम नाही पण स्मॉल करंट आहे, म्हणजे याच्या अक्रॉस आपल्याला काय मिळेल, पोटेन्शियल डिफरन्स मिळेल. आता सर्किटमधून पास होणारा करंट सपोज आय आहे. दिस इज नॉट ए मॅक्झिमम और कॉन्स्टंट करंट, कुठलीही एक मिड व्हॅल्यू आपण कन्सिडर केले. आता हा करंट पास होत असताना व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द इंडक्टर इज ई, याची मॅग्निट्यूड घेतली आपण. ओके, सो E will be the voltage developed across the inductor and the potential difference or voltage across the resistor will be calculated by using formula V equal to IR. यातून आता स्मॉल करंट पास होतोय कारण हा इनिशियली अपोज करतो, पण परत हळूहळू सर्किटमधला करंट इन्क्रीज होत जातो. म्हणजे या रेजिस्टरमधून आता करंट काय होतोय, फ्लो होतोय आणि तो इन्क्रीज होत जातोय. मग इथं जर आपण याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे E, रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज फी आणि सेलचा EMF किती आहे E, जर या सर्किटमध्ये आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला, KVL, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाइंग टू दी सर्किट, जर असा आपण कन्सिडर केला, डायरेक्शन घेऊया अशी. नाव
First we consider cell EMF E. E will be positive. Why positive? We are going with through negative terminal to positive terminal. इकडे आलो आपण E ला पॉझिटिव्ह घेतलं. Now the direction of current and direction of loop is same. आपण असा लूप घेतलाय. मग याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह, याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह, कारण डायरेक्शन सेम आहे. साइन कन्व्हेन्शन सांगतं आपल्याला की फी निगेटिव्ह घ्या. सो इथलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तर मायनस एल इंटू डी आय बाय डी टी. मायनस का, डायरेक्शन ऑफ करंट अँड लूप इज सेम. आणि याचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे मायनस आय आर. आणि हे सगळं इक्वल टू काय असतं झिरो. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ सर्किटमध्ये अप्लाय केला. मग इथं याला सपोज आपण असं अरेंज केलं. सपोज ई मायनस आय आर इक्वल टू एल इंटू डी आय बाय डी टी. एल इंटू काय आलं डी आय बाय डी टी. फक्त हा पार्ट मी इकडं घेतला आहे. आता यामध्ये बघा, याच्यात जर मी आय इथं आय नाही, हां इकडं डी टी आणलं, एल इकडं घेतलं तर डिवाइड होईल डी टी बाय एल. हे दोन टर्म मी इकडं आणलेत. इक्वल टू इथं काय राहील बघा डी आय डिवाइडेड बाय ई मायनस आय आर. एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आपल्याला की एक इक्वेशन तयार केलं. तर इथं व्हेरिएबल पॅरामीटर काय आहेत, टाईम आणि करंट. जसा टाईम इन्क्रीज होत जाईल तसं सर्किटमधून पास होणारा करंटही काय होतं इन्क्रीज होतो, ज्याला आपण ग्रोथ ऑफ करंट म्हटलंय. मग लिमिट जर घ्यायची असतील तर टाईम 0 पासून स्टार्ट केलाय आणि तो सपोज टी पर्यंत जाणार आहे. 0 टू किती टी. आणि याच टाईम इंटरव्हलमध्ये करंटसुद्धा 0 पासून कुठपर्यंत जाणार आहे मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा आय म्हणूया 0 टू आय इथपर्यंत येणार आहे हा व्हॅल्यू. आता याच्यात सपोज इंटिग्रेट केलं तर आपल्याला टोटल व्हॅल्यू मिळतील. सो इंटिग्रेशन डी टी बाय एल. टाईम लिमिट काय 0 टू टी इक्वल टू, आता करंट लिमिट घ्यायचं आहे. टाईम लिमिट घेतलं, करंट लिमिट घ्यायचं असेल तर 0 टू आय. 0 टू टी एवढ्या टाईम इंटरव्हलमध्ये करंट इन्क्रीज किती झाला आहे 0 पासून आयपर्यंत. डी आय डिवाइड बाय ई मायनस आय आर. ओके, एक फॉर्म्युला मिळणार आहे, तो फायनल फॉर्म्युला लक्षात ठेवा, पण प्रूफ महत्त्वाचं आहे. आता याचं इंटिग्रेशन काय येईल 1/L तर कॉन्स्टंटच आहे इथं. ओके, एल कॉन्स्टंट आहे. डी टीचं इंटिग्रेशन टी आणि लिमिट इथं 0 असल्यामुळे लिमिट यूज केलं तरी टी बाय एलच मिळेल इक्वल टू. याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. हे इंटिग्रेशन झालं असेल तुम्हाला असं, हे असं आहे बघा. इंटिग्रेशनमध्ये तुम्ही असा फॉर्म्युला यूज करता डी एक्स अपॉन ए मायनस बी एक्स या टाईपमध्ये याचं इंटिग्रेशन. अशा टाईपमध्ये इंटिग्रेशन असेल तर काय घेणार आपण, याचं इंटिग्रेशन काय असतं 1/x चा फॉर्म्युला यूज करतो आपण. मग लॉग टू दी बेस ई. आधी लॉग कोणाचा घ्यायचा ए मायनस बी एक्स. ओके, याचा लॉग घेतला आणि याला डिवाइड बाय काय करतो आपण मायनस बी. हे इथला जो कॉन्स्टंट असतो तो मायनस बी. या टाईपमध्ये हे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग याला जर यूज केला आपण इथं तर कसं येईल बघा, लॉग ऑफ ई मायनस आय आर डिवाइडेड बाय मायनस आर. इथं आय व्हेरिएबल आहे, इथं आर हा कॉन्स्टंट आहे. मायनस आर आलं विद इन लिमिट 0 टू आय. नाव इफ वी यूज व्हॅल्यू हिअर, लिमिट यूज करा, काय येईल बघा टी बाय एल इक्वल टू -1/r. इकडं घेऊया, कॉन्स्टंट बाहेर घेतला. लॉग आधी अप्पर लिमिट यूज केलं, आय अशी टर्म राहील ई मायनस आय आर. ओके, मायनस लोअर लिमिट 0 आहे, पण 0 म्हणजे हे सगळं 0 होणार नाही. फाय करंट 0 पुट केला तर ही टर्म 0 होईल, म्हणजे इथं काय असणार आहे लॉग टू दी बेस ई आहे, हा लॉग ई आला आपला. ओके, टर्म्स यूज केल्या. आता यामध्ये सबट्रॅक्शन असेल तर काय करतो आपल्याला माहिती आहे, लॉगची सबट्रॅक्शन असेल तर लॉग ए मायनस लॉग बी इक्वल टू लॉग ए बाय बी. सो वी यूज इट लाईक दिस. हे आर इकडं घेतलं तर काय होईल बघा, मायनस आणि आर सगळं इकडं घेऊया आपण. काय येईल इथं मायनस आर बाय एल आणि याला इंटू काय टी आहे इथं इक्वल टू. आता या टर्म लॉग इन ब्रॅकेट ई मायनस आय आर डिवायडेड बाय ई. हे काय केलं लक्षात आलं. आता लॉग कॅन्सल करता येईल आपल्याला. जर लॉग कॅन्सल करायचं असेल तर कसं येईल बघा, हे लॉग काढून टाकलं तर मी इथं काय येईल ई मायनस आय आर अपॉन ई या टाईपमध्ये लिहिलं मी इक्वेशन. आणि इकडचा खाल्ला तर ई रेस्ट होता, एक्सपोनेन्शियल माहीत आहे तुम्हाला आर टी बाय एल. ही पूर्ण टर्म ईची पॉवर होईल. सेपरेट डिवाइड करा,
1 मायनस आय आर अपॉन ई असं रिलेशन मिळेल इक्वल टू ई रेज टू आर टी बाय एल. आता इथं 1 मायनस आहे, हे इकडं घ्या, हे इकडं घ्या, म्हणजे कसं मिळेल आय आर अपॉन ई इक्वल टू 1 मायनस ई रेज टू मायनस आर टी बाय एल. ओके, इक्वेशन मिळत आहे. आता इथं आय इक्वल टू कन्वर्ट केलं, आय इक्वल टू ई अपॉन आर, हे ई आणि आर इकडं घेतलं मी, इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू आर टी बाय एल. इक्वेशन मिळेल. नाउ व्हॉट इज दिस ई अपॉन आर? व्हॉट इज ई? इज द EMF ऑफ सेल. आणि आर काय तर या सर्किटमध्ये असलेल्या या रेजिस्टरचा रेजिस्टन्स आहे. मग सपोज ह्या सर्किटमधला जो कॉन्स्टंट करंट आहे, मॅक्झिमम करंट जो आहे सर्किटमधून फ्लो होणारा, ज्याला आपण कॉन्स्टंट करंट म्हणतो. ओके, हा कॉन्स्टंट करंट आणि याला सिम्बॉल आपण यूज करूया आय नॉट. सर्किटमधला करंट मॅक्झिमम असेल त्यावेळी या इंडक्टरचा रोल काहीही नसतो, काही रोल नाही आहे इंडक्टरचा. आणि मग इंडक्टरचा काही रोल नसेल तर हे सिम्पली रेजिस्टिव्ह सर्किट तयार होतं, म्हणजे EMF त्याच्या अक्रॉस कनेक्ट केलेला रेजिस्टर. आणि मग EMFचा फॉर्म्युला काय असतो? आय कॅपिटल आर प्लस आय स्मॉल आर, हा फॉर्म्युला घेतो आपण. इंटरनल निग्लिजिबल आहे इथं, मग इंटरनल निग्लिजिबल असल्यामुळे आपण हा पार्ट कन्सिडर करत नाही, म्हणजे E इक्वल टू काय राहतं? आय आर राहतं. सो दी आय विल बी इक्वल टू ई बाय कॅपिटल आर. हा झाला करंट, सर्किटमधून पास होणारा करंट, पण कसला? मॅक्झिमम. कॉईलचा रोल नाही म्हणजे करंट काय आता? मॅक्झिमम. कॉईल अपोज करत नाही याचा अर्थ कॉईलमधला फ्लक्स कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ ई बाय आर हा रेशो जो आहे तो मॅक्झिमम करंट आहे. आणि सपोज वी कॉल इट ॲज आय नॉट, म्हणजे ई बाय आर हे जे इक्वेशन आहे आपण याला म्हणूया आय नॉट. करंट मॅक्झिमम और कॉन्स्टंट करंट पासिंग थ्रू दिस सर्किट, म्हणजे यापेक्षा जास्त करंट इन्क्रीज होणार नाही. इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू मायनस आर टी बाय एल, अँड दिस इज द इक्वेशन फॉर ग्रोथ ऑफ करंट इन दी सर्किट. या सर्किटमध्ये जो करंटचा ग्रोथ असतो तो ग्रोथ आपण या इक्वेशन थ्रू रिप्रेझेंट करणार आहे. लक्षात आलं काय सांगितलंय? आता या इक्वेशनमधल्या टर्म्स समजून घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आय? आय इज दी करंट पासिंग थ्रू दिस सर्किट ॲट एनी टाइम इन्स्टंट टी. कुठल्याही एका टाईमला, टी एवढ्या टाईमला सर्किटमधून पास होणारा हा आय हा काय करंट आहे, जो व्हेरिएबल आहे, चेंज होतोय अकॉर्डिंग टू टाईम. व्हॉट इज आय नॉट? आय नॉट इज दी मॅक्झिमम करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. सर्किटमधला जो कॉन्स्टंट करंट असतो मॅक्झिमम, तो हा करंट झाला आय नॉट. आणि मग यामध्ये कॅपिटल आर रेजिस्टन्स आहे, टी हा टाईम आहे ज्या टाईमला आपण हा करंट घेतोय, आणि एल इज दी इंडक्टन्स ऑफ दिस कॉईल, ह्या कॉईलचा इंडक्टन्स जो हेनरीमध्ये गिवन असतो. ओके, सो हे इक्वेशन यूज करणार आहे आपण ग्रोथ ऑफ करंटसाठी. सिम्पल इक्वेशन आहे, फक्त यातल्या टर्मचं मिनिंग लक्षात ठेवा. यात एक ॲडिशनल टर्म जी बऱ्याच वेळा एक्झाममध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल, सिम्पल टर्म आहे, लक्षात ठेवा फक्त काय यूज करतोय मी ते. नाउ इक्वेशन जे मिळाले आपल्याला, काय इक्वेशन आहे? आय इक्वल टू आय नॉट इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू आर टी बाय एल. सो दिस इज अवर इक्वेशन ऑफ करंट थ्रू दिस सर्किट. आता या सर्किटमध्ये सपोज असा टाईम इन्क्रीज झाला आहे, टाईम काय झाला आहे? इन्क्रीज झाला आहे. आणि सपोज एक पर्टिक्युलर टाईम, ज्या टाईम इंटरवलला आपण टव म्हणणार आहे, एक पर्टिक्युलर टाईम, ज्या टाईमला काय म्हटलं मी टव, याला टाईम कॉन्स्टंट असंही म्हणणार आपण. याला काय म्हणणार आहे आपण? टाईम कॉन्स्टंट. ज्या टाईम कॉन्स्टंटला इथं टवची व्हॅल्यू जी आहे, ही टवची व्हॅल्यू असते टव इक्वल टू एल बाय आर. टवचा फॉर्म्युला टाईम कॉन्स्टंट टव इक्वल टू, याची व्हॅल्यू काय असते? एल बाय आर. आता हा टाईम कुठला टाईम असतो? तर हा असा टाईम आहे ज्या टाईमला सर्किटमध्ये जो करंट इन्क्रीज होतोय तो मॅक्झिमम करंटच्या 0.63% इन्क्रीज झालेला असतो. तो कसा? इक्वेशनमधून सांगतो मी. टाईम कॉन्स्टंटचं मिनिंग लक्षात ठेवा. टाईम कॉन्स्टंट टव याची व्हॅल्यू काय असते? एल बाय आर असते. ती इक्वेशनमध्ये मी जर यूज केली तर काय येईल बघा? आय इक्वल टू आय नॉट इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू. आता इथं ई रेज टू यूज केलं तर काय येईल? आर बाय एल बाय आर आहे त्यामुळं टव डिवाइडला होईल. सो ई रेज टू मायनस टी बाय टव. हे टाईम कॉन्स्टंटमध्ये रिलेशन घ्यायचं असेल तर असं यूज करा. याच्यामध्ये टव आपण यूज केले. टव कशासाठी यूज केलं आहे? तर यातल्या आर बाय एलसाठी यूज केलं आहे 1/2. याचा अर्थ टवची व्हॅल्यू काय? एल बाय आर. आणि टवला काय म्हणायचं? टाईम कॉन्स्टंट. मग हा टाईम कॉन्स्टंट म्हणजे कसला टाईम आहे? हा असा टाईम आहे यातला की ज्या टाईमला
याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत, सपोज आता आपला टाईम जो आहे तो टव असेल, तर आपला टाईम कोणा एवढा असेल, टव एवढा असेल. हे इथं असं आपण घेऊया. आधी टाईम कॉन्स्टंट पुट केला. पुट म्हणजे तुमच्या लक्षात येईल, पुट L/R इक्वल टू टव, आणि त्या टवला काय म्हटलंय आपण, टाईम कॉन्स्टंट म्हटलंय. दिस इज अवर टाईम कॉन्स्टंट. ओके, आपण L/R या रेशोसाठी टव पुट केलं. इथं R/L असल्यामुळं अपॉन टव झालं. हे इक्वेशन मिळालं आणि टवला काय म्हटले, टाईम कॉन्स्टंट. मग हा कसला टाईम कॉन्स्टंट आहे, आणि सपोज आता आपला जो टाईम आहे सर्किटमधला ॲट स्मॉल टी इक्वल टू टव, म्हणजे आपल्या सर्किटमधला टाईम जो आहे तो टाईम किती आहे, आता टव एवढा आहे. जर टी इक्वल टू टव असेल, एवढा टाईम असेल, हे नोट डाऊन केलं असेल तुम्ही तर इरेज करतो मी. काय येईल बघा, ॲट टी इक्वल टू टव, म्हणजे इथंच टीच्या जागी टव यूज केलं तर इक्वेशन असं येईल, आय इक्वल टू आय नॉट इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू -1 असं इक्वेशन येईल. हे टी इक्वल टू टव पुट केलं आहे आपण, ई रेज टू -1 आलं. नाव आय इक्वल टू आय नॉट इन ब्रॅकेट 1 मायनस 1/e, 1 मायनस काय आलं, 1/e एवढी व्हॅल्यू मिळते. आणि मग 1/e ची व्हॅल्यू, हे 1/e लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा. याची व्हॅल्यू असते 0.37, 1/e ची व्हॅल्यू. मॅथ्स तुमच्या असल्यामुळं तुम्हाला लक्षात येईल की ई ची व्हॅल्यू किती असते. ती 1/e ची व्हॅल्यू लक्षात ठेवा काय असते, 0.37 असते. सो इट विल बी 1 मायनस 0.37 म्हणजे किती राहिली, आय इक्वल टू 0.63 आय नॉट, आय इक्वल टू 0.63 आय नॉट. याचा अर्थ काय झाला, व्हॉट इज आय नॉट, आय नॉट इज द मॅक्झिमम करंट. सर्किटमधला कॉन्स्टंट मॅक्झिमम करंट आय नॉट आहे, आणि आय इक्वल टू हे रिलेशन मिळतं. याचा अर्थ असा आहे की जर सर्किटमधला टाईम जो आहे आपला टी किती असेल तर टव एवढा असेल. जर टीची व्हॅल्यू टव एवढी म्हणजे टाईम कॉन्स्टंट एवढी असेल, तर त्या सर्किटमधून पास होणारा करंट जो आहे तो मॅक्झिमम करंटच्या 0.63 टाइम्स किंवा 63% असतो. मॅक्झिमम करंटच्या 0.63 टाइम्स जर करंट सर्किटमधून पास होत असेल तर तेवढ्या करंटसाठी फ्लो होण्यासाठी लागणारा टाईम जो असतो तो किती असतो, टव असतो. अशी त्याची डेफिनेशन तयार केली जाते. टवचं मिनिंग लक्षात ठेवा. हे दिलं असेल टवमध्ये तर असं इक्वेशन यूज करा. जर तुम्हाला टवमध्ये टाईम कॉन्स्टंट दिला असेल, नसेल पर्टिक्युलर टाईम दिला असेल तर हे इक्वेशन यूज करायचं. हे टाईम कॉन्स्टंटमधलंच रिलेशन ॲक्च्युली महत्त्वाचं आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज दी ग्रोथ ऑफ करंट. ग्राफिकल नेचर जर याचं रिप्रेझेंट करायचं असेल आपल्याला तर कसं करता येईल बघा. सपोज हा मी ग्राफ प्लॉट केला. दिस इज दी ग्राफ बिटवीन टाईम अँड करंट आय. टाईम वर्सेस करंटचा ग्राफ प्लॉट केला तर 0 असताना करंटही 0च असणार आहे. टाईम जसा इन्क्रीज होईल तसा करंटही काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. अँड ॲट ए पर्टिक्युलर टाईम इन्स्टंट नाव इट विल बिकम्स मॅक्झिमम. हा करंट काय होईल, आता मॅक्झिमम होईल. इथून पुढं करंट मॅक्झिमम झाला अँड वी कॉल दिस मॅक्झिमम करंट ॲज आय नॉट. करंटचा ग्रोथ झाला. हा टाईम जसा इन्क्रीज होईल तसं करंट इन्क्रीज होत जातो, मॅक्झिमम होतो. त्या करंटला काय म्हटलं आहे आपण, आय नॉट. आणि यात टवचं पोझिशन कुठं असेल, मग अशी समजूया इथं असेल कुठंतरी. ॲट टव टीची व्हॅल्यू किती असेल, टव असेल, तर करंटची व्हॅल्यू ही किती असते, 0.63 आय नॉट. लक्षात आलं. टव एवढा टाईम असेल झालेला तर करंटची व्हॅल्यू काय असते, मॅक्झिममच्या 0.63 टाइम्स असते. एवढा करंट इन्क्रीज झालेला असतो इथून इथपर्यंत टव टाईममध्ये. ओके, आणि मॅक्झिममची व्हॅल्यू काय असते, आय नॉट असते. याला आपण म्हणतो ग्रोथ ऑफ करंट. व्यवस्थित लक्षात ठेवा. नाउ वी विल गो टू दी डीके ऑफ करंट. आता करंटचा डीके कसा असतो, मग आता डीके म्हणजे काय, त्या सर्किटमधलं स्विच मी ऑफ केला. स्विच काय केलं, ऑफ केलं. तर इथं काय होतं ॲक्च्युअलमध्ये कन्सेप्ट, ते स्विच ऑफ केल्यावर तुम्हाला की करंट पास होणारच नाही कारण ओपन सर्किट झालं. ॲक्च्युअलमध्ये या सर्किटला आपण थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये घेणार आहे. दोन स्विचच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला सर्किट ड्रॉ करून दाखवतो. सपोज अवर सर्किट इज लाईक दिस. दिस इज अवर सेल, दिस इज की. सपोज स्विच 1 आहे, S1. Now there is one more switch, S2. This is our induction coil and a resistor. ओके, हा L आहे, हा R आहे, याला S2 म्हणूया. आता S1 क्लोज केलं आहे आपण, S2 ऑफ आहे. S2 काय
ऑफ आहे, S1 क्लोज केलं आहे, त्या सर्किटमधून हा असा करंट फ्लो होईल. हे सेम सर्किट झालं, इथं आहे तेच हे सर्किट झालं. आता आपण काय करणार आहे, एकाच टाइम इन्स्टंटला S2 ला क्लोज करणार, S1 ला क्लोज करणार म्हणजे ओपन करणार आहे आणि S2 ला क्लोज करणार आहे. म्हणजे हे सेल जो आहे तो यातून डिस्कनेक्ट केला आणि हे कनेक्ट केलं लगेच. म्हणजे रिमेनिंग सर्किट आता कसं असणार आहे तर या टाईपमध्ये आपलं जे रिमेनिंग सर्किट असेल ते सर्किट असं झालं इथं. आणि ही आपली की कोणती इथं, S2 की. आणि यालाही ऑन केलं आहे आपण, ऑन केलं तर सरळ स्ट्रेट वायर दाखवूया, हे असं सर्किट तयार झालं. आता या कॉम्बिनेशनमध्ये काय झालं पाहिजे तर करंट आता सडनली डिक्रीज व्हायला पाहिजे, म्हणजे झिरोच व्हायला पाहिजे लगेच, पण तसंही होत नाही. जसं मगाशी स्विच ऑन केल्या करंट लगेच मॅक्झिमम होत नव्हता, तर करंट स्लोली इन्क्रीज झाला आणि त्याचं इक्वेशन डिराईव्ह केलं. आता स्विच ऑफ केल्यानंतर सर्किटमधला करंट झिरो व्हायला पाहिजे, सेल नाही आता इथं. मग सेल नसेल तर यातला करंट झिरो का होत नाही, अगेन ड्यू टू दी सेल्फ इंडक्शन इफेक्ट ऑफ दिस इंडक्शन कॉईल. इंडक्शन कॉईलचं कामच काय असतं तर कॉईलमधून पास होणारा करंट जर इन्क्रीज होत असेल तर ती कॉईल त्या करंटला इन्क्रीज होत नाही, त्या करंटला अपोज करते, म्हणजे स्वतःचा करंट तयार करते अप्लाइड करंटच्या अपोजिट डायरेक्शननं. इन दी सेम वे when the current passing through this induction coil now decreases, आता करंट यातला काय होणार, डिक्रीज होणार. and when the current through this coil starts decreasing, again induced EMF will be induced in the coil, ज्याची मॅग्निट्यूड परत काय आली, E = DL × di/dt. फॉर्म्युला तोच झाला. आता फक्त फ्लक्स काय होतो, डिक्रीज होतोय. आणि आता असा EMF इंड्यूस होतो की तो करंटच्या फ्लोला इथं अपोज करत नाही, तर त्याला सपोर्ट करतो. म्हणजे आता करंटला डिक्रीज होऊ देत नाही. म्हणजे आता इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन जी आहे, कॉईलमध्ये जो करंट इंड्यूस झाला आहे, द डायरेक्शन ऑफ दॅट इंड्यूस्ड करंट इज लाईक धिस, इन दी सेम डायरेक्शन ऑफ अप्लाइड करंट. मगाशी कसा होता, अपोजिट होता. आता यात करंट असा इंड्यूस झाला आहे की तो आता अप्लाइड करंटच्या सेम डायरेक्शन आहे. म्हणजे हा इंड्यूस्ड करंट अप्लाइड करंटमध्ये ॲड होतो. जो डिक्रीज होत होता, कमी होतं, सपोज 10 एम्पियरचा 9 एम्पियर झाला, कॉईलनं काय केलं, स्वतःचा 1.5 एम्पियर तयार केला, इंड्यूस झाला आणि तो त्यात ॲड केला, म्हणजे तो 9 एम्पियर झालेला 9.5 एम्पियर झाला. जो फास्ट डिक्रीज होत होता तो करंट आता फास्ट डिक्रीज होत नाही, स्लोली डिक्रीज होतो. म्हणजे ह्या सर्किटमधला करंट लगेचच ऑफ होत नाही, तर तो स्लोली काय होतो, डिक्रीज होतो. अँड वी कॉल्ड इट ॲज डीके ऑफ करंट. मग आता ग्रोथच्या ऐवजी काय घेणार आहे आपण, डीके ऑफ करंट. आता डीके ऑफ करंट म्हणजे करंटचं डिक्रीज होणं. लक्षात आलं सर्किट काय घेतलंय आपण, करंट डिक्रीज होतोय म्हणजे झिरो आहे का, नाही आहे, तो स्लोली झिरोला जाणार आहे, मॅक्झिमम पासून झिरोला जाणार तो. याचा अर्थ आपली लिमिट्स इथं काय असली पाहिजेत, मॅक्झिमम करंट पास होत आहे, ऑलरेडी यातून पास होतोयच. मॅक्झिमम करंट पास होतोय सर्किटमधून I0, आणि I0 पासून आता तो कमी होत जाणार आहे. म्हणजे आपलं इनिशियल लिमिट आता I0 आहे आणि तो कमी होत जाणार आहे. आणि मग कमी जसं जसं टाईम इन्क्रीज होईल तसं तो आणखी कमी होत जाईल. मग आपण एका पर्टिक्युलर टाईम इन्स्टंटला घेतो. आता यातून करंट सर्किटमधून पास होणारा किती, I, हा व्हेरिएबल करंट, जो मॅक्झिमम I0 होता तिथून आता तो कमी होणार आहे. म्हणजे हा I0 पासून झिरोला येणार आहे काही टाईममध्ये. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत यातून करंट पास होताना याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, IR. ओम्सला यूज केला आपण, फी इक्वल टू काय आलं, IR. इथे आलं. मग परत जर आपण यात जर KVL कन्सिडर केलं किंवा दोघांमधलं रिलेशन घेतलं तरीही चालेल. बघा हे दोन पोटेन्शियल डिफरन्स आहे सर्किटमध्ये, सेलच नाही आहे. मग सेम डायरेक्शननं लूप कन्सिडर केलं तर एक तर दोन्ही निगेटिव्ह तर येतील किंवा दोन्ही पॉझिटिव्ह तर येतील. सपोज दोन्ही निगेटिव्ह घेतलं तर -L di/dt. हे करंट, इलेक्ट्रिसिटी, क्रिचॉफ्स लॉ माहीत असेल तर काय सांगतोय ते कळणार आहे. आपण या सर्किटमधल्या सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन करतोय. ओम्स लॉवरून, क्रिचॉफ्स लॉवरून ती किती असते, 0 असते. आणि साइन निगेटिव्ह घेतोय, सपोज लूप सेम डायरेक्शनने घेतला आपण करंटच्या, तर -IR इक्वल टू काय आलं, 0 आलं. सेम कंडिशन मिळते. आता बघा यात सपोज मी असा कन्वर्ट केला पार्ट ओके, यामध्ये आता निगेटिव्ह साईन जर आपल्याला घ्यायचं असेल, थोडं कन्वर्ट असं करूया, -IR इथंच ठेवलं आम्ही, इक्वल टू काय होईल, L × di/dt. आता यातल्या टर्म्स जर आपल्याला डेरिव्हेटिव्हसाठी हव्या असतील तर कशा घेता येतील, तर R/L कन्वर्ट केलं आणि मग इक्वल टू, इथं इक्वेशन कसं येईल, हे -R/L करूया, -R/L इक्वल टू I इकडे घेतलं तर di/I आणि त्याला dt
डी आय आहे याच्यामध्ये, डी आय अपॉन आय आर एल डी टी इकडं घेऊया, म्हणजे दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेता येईल. ओके, आर बाय एल इंटू डी टी इक्वल टू डी आय अपॉन आय. ओके, सेम टर्म इकडं टाईम आणला, इकडं करंट, दोन्ही व्हेरिएबल पॅरामीटर आहेत. नाव इंटिग्रेट बोथ दीज टर्म्स, दोघांना इंटिग्रेट केलं. मायनस आर बाय एल इंटू डी टी विदिन लिमिट. आता इथं टाईम मॅक्झिममपासून कमी करत आणणार आहे आपण. मग तो कमी जरी केला तरी स्टार्ट झिरोपासूनच करणार. कसा, मॅक्झिमम झाला आहे आता आणि आता डिक्रीज व्हायला सुरू झालं आहे, म्हणजे आता डिक्रीजिंग टाईम आहे, पण टाईम झिरोपासून स्टार्ट करणार. सो इट विल बी 0 टू टी. एका पर्टिक्युलर टाईम झिरो नाही करंट झाला म्हटलं मी, इथं सर्किटमधला करंट झिरो झालेला नाही आहे टी टाईमला. मग इक्वल टू इंटिग्रेशन विदिन लिमिट. मॅक्झिमम करंट किती होता आता, आय नॉट. ज्यावेळी झिरो टाईम आहे म्हणजे तो मॅक्झिमम करंट आहे. झिरो टाईमपासून स्टार्ट केलं की मॅक्झिममपासून तो कमी होत येणार. आणि सपोज आय नॉटपासून आयपर्यंत तो डिक्रीज झाला आहे टी टाईममध्ये, 0 टू टी टाईममध्ये तो मॅक्झिममपासून कमी झाला आहे, म्हणजे किती आला आहे, आय नॉटपासून आयपर्यंत डिक्रीज झालं. आता ही रिलेशन घ्या, इंटू डी आय अपॉन काय येणार, हे आय येईल. इंटिग्रेशन्स घ्या, इथं 0 टू टीमध्ये आहे मायनस आर बाय एल कॉन्स्टंट, आणि याचं इंटिग्रेशन काय येईल, टी येईल. डी टीचं इंटिग्रेशन काय, टी इक्वल टू याचं इंटिग्रेशन 1 बाय आय, सिम्पल आहे. 1 बाय आयचं इंटिग्रेशन काय, लॉग आय विदिन लिमिट आय नॉट आय, हे लिमिट आलं. आता बघा लिमिट्स यूज करा. लॉग टू दी बेस ई असतो आय मायनस लॉग आय नॉट, इकडं काय मायनस आर टी बाय एल. आता दोघांचं सबट्रॅक्शन घेऊ शकतोय आपण. लॉग टू दी बेस ई आय डिवायडेड बाय आय नॉट. ओके, आय डिवायडेड बाय आय नॉट, आणि इकडं काय मायनस आर टी बाय एल. नाव वी कॅन टेक द एक्सपोनेन्शियल. सो ही टर्म आधी लिहितो मी इकडं, आय डिवायडेड बाय आय नॉट इक्वल टू, हे लॉग आहे म्हणजे इथं ई रेज टू मायनस आर टी बाय एल, ही कन्सेप्ट मिळते. आता या कन्सेप्टमध्ये आय इक्वल टू इक्वेशन डिराईव्ह करा. आय इक्वल टू आय नॉट इन टू ई रेज टू मायनस आर टी बाय एल. सो दिस इज दी इक्वेशन ऑफ करंट. करंटचं इक्वेशन मिळतं आहे इन केस ऑफ डीके ऑफ करंट. करंट डिक्रीज होत असताना हे इक्वेशन यूज करा. आता इथं टाईम जो आहे तो ॲक्च्युअलमध्ये इन्क्रीजच होतो आहे, पण त्या टाईममध्ये करंट डिक्रीज होतो आहे. करंट काय होते, मॅक्झिममपासून तो कमी कमी होत येतो आहे. लक्षात आलं. सो वी यूज दिस इक्वेशन फॉर डीके ऑफ करंट. या सर्किटमधल्या करंटचा डीके घ्यायचा असेल तर हे इक्वेशन करायचं. आणि मगाचं इक्वेशन होते ते कशासाठी, ग्रोथ ऑफ करंटसाठी. ही दोन इक्वेशन्स इम्पॉर्टंट इक्वेशन. यामध्ये टाईम कॉन्स्टंट इथंही यूज करायचा असेल तर टाईम कॉन्स्टंटचं मिनिंग काय, टवची व्हॅल्यू काय म्हणतो आपण याला, टाईम कॉन्स्टंट. आता याचा अर्थ असा आहे की या सर्किटमध्ये टव एवढा टाईम स्पेंड झाला असेल तर काय कंडिशन आहे बघा. टवचा फॉर्म्युला काय घेतो आपण, टव इज एल बाय आर. टवचा फॉर्म्युला असतो एल बाय आर. आता यामध्ये जर टव घेतला आपण म्हणजे मीन्स काय, तर ॲट टी इक्वल टू टव, म्हणजे सर्किटमध्ये टाईम जो आहे तो टव एवढा झाला असेल तर, स्पेंड झाला असेल तर काय इक्वेशन, आय इक्वल टू आय नॉट ई रेज टू मायनस टव बाय टव, म्हणजे 1 येतो. ई रेज टू मायनस टव बाय टव काय आलं 1. कारण त्यामध्ये इक्वेशनमध्ये बघा आर बाय एलचं मिनिंग काय झालं, टव, आणि आपण टी इक्वल टू पण टवच घेतलं म्हणजे टव डिवाइड बाय टव 1 येईल. ई रेज टू मायनस 1 मीन्स आय नॉट इंटू 1 बाय ई. याचे अर्थ काय येईल बघा, आय इक्वल टू 1 बाय ईची व्हॅल्यू मग इथं सांगितली मी 0.37. सो इट विल बी 0.37 आय नॉट. याचा अर्थ काय झाला, तर डिक्रीज होत असताना करंट, टाईम कॉन्स्टंट म्हणजे असा टाईम आहे ज्यामध्ये 0.37 आय नॉट एवढा करंट रिमेनिंग आहे. आता म्हणजे एवढा पार्ट इथं करंट जो आहे तो फ्लो होतोय. याचाच अर्थ असा झाला की एकतर 0.64 टाइम्स 0.63 टाइम्स ऑफ आय नॉट करंट इन्क्रीज झाला आहे, किंवा असं म्हणू शकतोय 0.37 टाइम्स आय नॉट करंट डिक्रीज झाला आहे. अशा टाईमला काय म्हणतो आपण, टाईम कॉन्स्टंट म्हणतो. तिथं याच्याबरोबर अपोजिट होतं, इन्क्रीज झालेला होता. आता तेवढ्याच टाईममध्ये तो डिक्रीज झाला आहे, म्हणजे रिमेनिंग किती आहे करंट आता 0.37 आय नॉट टाइम्स तेवढाच झाला. म्हणजे दोन्ही टाईम कॉन्स्टंटमध्ये टाईम तोच आहे. कशा येते, दिस इज दी डीके ऑफ करंट. इथं तुम्ही म्हणाल की हा मॅथमॅटिकल पार्ट काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, समजून घ्या व्यवस्थित आणि फायनल फॉर्म्युले
डिके ऑफ करंट आणि ग्रोथ ऑफ करंट दोघांची दोन व्यवस्थित इक्वेशन पाठ करा, लक्षात ठेवा, आणि त्यामध्ये टाइम कॉन्स्टंट टव कसा यूज करायचा याचं मिनिंग लक्षात ठेवा. या पार्टवरती एक्झाममध्ये क्वेश्चन जे विचारलेले आहेत त्याची प्रॅक्टिस करून बघा. 100% तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह होतील. अवघड नाही आहेत क्वेश्चन, सिंपल क्वेश्चन्स आहेत.